सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार पडलेले आहेत. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार पडलेले आहेत आणि ह्या 4ही गुरुवारी प्रत्येक सुवासिनी महिला, प्रत्येक कुमारिका महिला ही व्रत करून, उपवास करून, पूजा मांडणी करून ह्या व्रताची कथा पठण करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की जेव्हा आपण गुरुवारी पूजा मांडणी घरामध्ये करतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपण त्या पूजेची उत्तर पूजा करत असतो बघा. तर काही वेळेला काय होतं की आपल्याकडनं खूप अशा चुका होत जातात, कारण उत्तर पूजा जेव्हा आपण करत असतो तेव्हा ती काळजी घेऊन काही चुका आपल्याकडून होणार नाहीत या सर्वाची काळजी घ्यायची असते. कारण आपण जेव्हा पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी करतो तेव्हा शुक्रवारी आपण त्या पूजेची उत्तर पूजा करतो. पण काही वेळेला काय होतं की आपण जे पहिल्याच गुरुवारी पूजेमध्ये काही सामान वापरलेलं असतं, साहित्य वापरलेलं असतं, तेच आपल्याला पुढचे 3 गुरुवारपर्यंत वापरायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की उत्तर पूजा कशी करायची किंवा कलशातलं पाणी काय करायचं. ज्या वेळेला काय होतं की आपण जे पहिल्याच गुरुवारी पूजेमध्ये काही सामान वापरलेलं असतं, साहित्य वापरलेलं असतं, तेच आपल्याला पुढचे 3 गुरुवारपर्यंत वापरायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की उत्तर पूजा कशी करायची किंवा कलशातलं पाणी काय करायचं. जे आपण फळे अर्पण केलेले असतात किंवा उत्तर पूजा करत असताना आपल्याला कशी प्रकारे उत्तर पूजा करायची ह्याच विषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर प्रत्येक सुवासिनी महिलेला आणि कुमारिका महिलेला अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो, कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची प्रत्येक महिला ही आतुरतेने वाट बघत असते. आपण मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत करतो, माता महालक्ष्मीची पूजा मांडणी करतो, दिवसभर आपण उपवास करतो. प्रत्येक महिला जिला जसं शक्य होईल तसं ती उपवास करत असते. काही महिलांना फळ आहार घेऊन उपवास करणं शक्य होते, पण ह्या गुरुवारच्या व्रताला हे फळ आहार, गोड पदार्थ खाऊनच आपण उपवास करायचा असतो. तर आपण माता महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतो घरामध्ये. हे व्रत का करत असतो तर थोडक्यात तुम्हाला सांगते की माता लक्ष्मीनं स्वतः सांगितलंय की जी पण कुमारिका महिला किंवा जी पण सुवासिनी महिला गुरुवारचं माता महालक्ष्मीचं व्रत करेल तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, तिच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदेल, वास करेल आणि तिला सुद्धा राज्यवैभव, ऐश्वर्य प्राप्त होईल. ह्याचा अर्थ असा नाही की आपण उपवास केला म्हणजे आपल्याला राजवैभव, ऐश्वर्य लगेच प्राप्त होणार आहे. तर आपण जे काम करत असतो ना प्रामाणिकपणे, त्या कष्टाला, त्या प्रामाणिकपणाच्या कामाला यश येईल. म्हणजे आपण जो पैसा घरी आणतो त्या पैसा हा चांगल्या कामासाठी वापर होईल, आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, सुख संपत्तीचं आगमन होईल. ह्यासाठी माता लक्ष्मीने सांगितले उपवास नक्कीच करावेत. ह्या व्रतामध्ये सांगितलेलं आहे बघा की जी राजाची राणी होती ती पूर्वी खूप गरीब होती आणि त्यावेळेला ती माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करायची. तिच्या त्या उपवासामुळं माता लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली आणि पुढचा जन्म जो तिला मिळाला राणीला तो अतिशय राजवैभवात, राजघराण्यात, राजवाड्यात तिला मिळाला आणि ती ह्या राजवैभवामुळे ती पूर्णपणे उपवास करण्यासाठी विसरली होती आणि त्या उपवासाचा तिला विसर पडला होता. यासाठी माता लक्ष्मी तिच्या बाहेर, म्हणजे जो राजवाडा होता त्या बाहेर ती एका म्हातारीचं रूप घेऊन आली, कारण राणीला आठवण करून देण्यासाठी, मागच्या जन्मेची गुरुवारची व्रताची आठवण करून देण्यासाठी म्हातारीचं रूप घेऊन माता लक्ष्मी तिथे आली होती. पण त्यावेळेला सुद्धा माता लक्ष्मीचं त्या राणीनं, म्हणजे जी माता लक्ष्मी होती जिनं म्हातारीचं रूप घेतलं होतं, माता लक्ष्मीनं शांबालेला आपल्या गुरुवारच्या व्रताविषयी माहिती दिली आणि शांबालेने सुद्धा हे व्रत अगदी मनापासून केलं. त्यावेळेला शांबालेचं लग्न झालं आणि एका मोठ्या राजाशी तिचा विवाह सुद्धा झाला. आणि ज्या वेळेला सूरजचंद्रिका राणी हिचा विवाह सुद्धा एका राजाशी झाला, तिला हे ऐश्वर्य प्राप्त झालं आणि ती तिच्या घरी निघून गेली. पण त्यानंतर इकडं जी राणी होती, जी पूर्णपणे व्रत करण्यासाठी विसरली होती, पूर्णपणे ती ऐश्वर्यात होती, पण ती थोडासा तिला पूर्णपणे देवाचा विसर पडला होता. तिला नंतर दारिद्र्य आलं, गरिबी आली आणि त्यामुळे ती काय झालं, तिचं जे वैभव होतं, तिचं जे राज्यवैभव होतं ते सर्व निघून गेलं आणि त्यानंतर ती जी राणी होती ती एकदा आपल्या मुलीकडे गेली राहण्यासाठी आणि त्यावेळेला तिच्यावर खूप गरीब परिस्थिती आली होती त्या राणीवरील. आणि जेव्हा शांबाला सुद्धा आपल्या घरी लक्ष्मी व्रत गुरुवारचं करत होती ते सर्व तिनं बघितलं होतं आणि शेवटच्या गुरुवारी ती सुद्धा शांबाला, म्हणजे तिच्या मुलीला म्हणाली की मीही तुझ्यासोबत हे व्रत करते आणि त्यानंतर तिनं शेवटचा गुरुवार केला त्या राणीने आणि तिला पुन्हा एकदा तिचं राजवैभव जे होतं, ऐश्वर्य जे होतं ते सर्व परत मिळालं. ह्याचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जी पण व्यक्ती बघा काही प्रॉब्लेममुळे उपवास करणं शक्य नसतं, काही वेळेला हेल्थ इश्यूमुळे सुद्धा उपवास करणं शक्य होत नाही, पण त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही गुरुवारचं जे महालक्ष्मीचं व्रत असतं ते आपल्या घरी नक्कीच करा. तुम्ही गुरुवारची छोटी, त्या व्रतासाठी जास्त खर्च सुद्धा नाही, छोटीशी पूजा मांडणी करायची गुरुवारी,
दिवसभर तुम्हाला जरी उपवास करणं नाही शक्य झालं तरी सुद्धा नुसती तुम्ही पूजा मांडणी करू शकता, संध्याकाळी तुम्ही कथापठण करू शकता आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो गोडधोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला नक्कीच अर्पण करा. हे व्रत जे आहे ना खूप म्हणजे खूप महत्त्वाचं व्रत आहे, खूप महात्मा आहे या व्रताचं. यासाठी पहिल्या गुरुवारी आपण पूजा मांडणी करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण त्याची पूजेची उत्तर पूजा करत असतो. तर जशी मी उत्तर पूजा तुम्हाला सांगणार तशीच तुम्ही चारही गुरुवारी उत्तर पूजा करा. तर उत्तर पूजा बघा, शुक्रवारी आपण सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, आपल्या अंगण झाडायचं, अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायचं, हुंबरांचं पूजन करायचं आणि घरामध्ये आपल्याला उत्तर पूजा करायची. तर आता उत्तर पूजा ही दुपारी 12च्या आधी आपल्याला करून घ्यायची आहे. उत्तर पूजा ही दुपारी 12च्या आधी आपल्याला सकाळी करून घ्यायची. तर उत्तर पूजा करताना आपल्याला काय करायचं, तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केली त्या ठिकाणी दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं, कुंकू वाहून घ्यायचं, पुस्तकाला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आणि पूजेमध्ये काही चुकलं असलं तर क्षमा सुद्धा मागायची. आणि त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर आपल्याला आरती करायची. आरती करायची, तुम्ही गणपतीची आरती करा किंवा गणपतीची आरती करा आणि माता महालक्ष्मीची आरती करा, किंवा तुम्हाला जर माता महालक्ष्मीची आरती करणं शक्य नसेल तर तुम्ही गणपतीची जरी एक केली तरी चालेल. त्यानंतर नमस्कार करायचा आणि आपल्या घरामध्ये जे तुम्ही पंचामृत असतं म्हणजे दूध घ्यायचं, थोडीशी साखर घ्यायची आणि ह्याचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचा. पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि काही चुकलं असेल तर क्षमा मागायची आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची. 5 मिनिटं डोळे बंद करून माता लक्ष्मीला हात जोडून तिचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला प्रथम ज्या वस्तू आहेत त्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत. तर आता तुम्हाला सांगते की ज्या वेळेला आपण कलश जो असतो, आपला माता लक्ष्मीचा कलश असतो त्याच्यामध्ये पाणी असतं बघा, जे आपण पूजेसाठी वापरलेलं असतं. तर हे जे पाणी असतं ना, हे पाणी तुम्ही तुमच्या तुळस सोडायची. आपल्या घरामध्ये जी तुळस आहे, त्या अंगणामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला न अर्पण करता तुम्ही इतर झाडांना हे थोडं थोडं पाणी अर्पण करा. जरी तुमच्या बाहेर झाडे नसतील तर तुम्ही हे पाणी तुमच्या जवळपास जर विहीर असेल किंवा तुमच्या जवळपास जर पंचगंगा म्हणजे नदी असेल तर तिथं सुद्धा अर्पण केलं तरी चालेल. आता पाण्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी आपण पालवी असते बघा, जी पूजेसाठी आपण पालवी घेतलेली असते, तर ही पालवी सुद्धा आपण ना प्रत्येक झाडामध्ये ठेवायची असतात. पण मी तर म्हणते तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या जवळपास जर पंचगंगा नदी असेल म्हणजेच नदी जर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या 5 पालव्या आहेत ना त्या नदीमध्ये अर्पण करा. म्हणजे ज्या आपण घेतलेलं असतं पूजेसाठी ते नदीमध्ये अर्पण करा. ते पाणी सुद्धा कलशात तुम्ही इतर झाडांना अर्पण करा. नसेल शक्य तर तुम्ही ते नदीमध्ये अर्पण केलं तरी चालेल. तर आता त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर जे आपण फळे पूजेमध्ये जी आपण 5 प्रकारची फळे अर्पण केली असतील ती फळं आपण घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ली तरी चालेल. ती फळं आपण सर्वांनी प्रसाद म्हणून खायची. आता त्यानंतर पूजेमध्ये जो नारळ घेतलेला असतो ना, तो नारळ पहिल्या गुरुवारी आपण जो नारळ घेतलेला असतो तोच नारळ आपल्याला तिन्ही गुरुवारी पूजेमध्ये घ्यायचा आहे. नारळ आपण घरामध्ये साईडला ठेवायचा. त्यानंतर त्या कलशामध्ये जे सुपारी आणि एक नाणं असतं बघा, जे आपण पूजेमध्ये घातलं ते सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवून घ्यायचं आहे. ते पुढच्या पूजेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे कलश स्थापन केला त्याच्या खाली जे वस्त्रावरती तांदळाची रास केलेली असते बघा, तर ते तांदूळ काय करायचं, तर ते तांदूळ ना शक्यतो मी तर ना ते तांदूळ पहिल्या गुरुवारचं असतं ते मी तिन्ही गुरुवारली तेच तांदूळ यूज करत असते, म्हणजे तेच तांदूळ मी वापरते. पण तुमच्या तिथे जर पहिल्या गुरुवारचं तांदूळ जर म्हणजे नदीमध्ये अर्पण करत असतील, नवीन तांदूळ जर घेत असतील तर तुम्ही तसं तरी करा. पण शक्य होईल तेवढं पूजेमध्ये जे सामान आपण पहिल्या गुरुवारी घेतो ना तेच सामान आपण दुसऱ्या गुरुवारी सुद्धा वापरायचं असतं, असं पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही ते तांदूळ जे घेतले पूजा मांडणी करताना ते एका साईडला पुडीमध्ये बांधून ठेवा आणि ते पुढच्या गुरुवारी सुद्धा तेच यूज करा. त्यानंतर तुम्हाला सांगते की जे गणपतीची मूर्ती किंवा जे आपण इतर तिथं घंटा वगैरे सर्व ठेवलेलं ते सर्व आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं. खाऊची पानाचा विडा किंवा खाऊची पानं आपण जी तिथं ठेवलेली असतात ती सर्व आपल्याला नदीमध्ये आपल्याला ते सुद्धा अर्पण करायचे आहेत. कारण काय होतं, तर पालवी किंवा जी खाऊची पानं असतात ती पानं आपल्याला पुढच्या गुरुवारपर्यंत यूज होणार नाहीत, म्हणजे आपण वापरू शकत नाही. त्यासाठी ती नवीन पालवी नवीन पानं आपल्याला पुढच्या गुरुवारी घ्यायचे आहेत. पण बाकीचे जे मी तुम्हाला सांगितलं ते पहिल्या गुरुवारी जे आपण वापरतो तेच आपल्याला पुढच्या गुरुवारी तिन्ही गुरुवारी तेच पूजेमध्ये घ्यायचं आहे. मार्गशीर्ष व्रताचा नियमच आहे की पहिल्या गुरुवारी आपण ज्या वस्तू घेतो त्याच वस्तू सर्व वापरून आपल्याला पुढचा गुरुवारी सुद्धा आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करायची. फळं आपण खाऊन टाकायचे, नवीन फळं घ्यायची, नवीन पालवी घ्यायची आहे आपल्याला आणि नवीन पाणी घ्यायचं आहे हे पूजा मांडणी करताना. तर आता अशा प्रकारे तुम्ही उत्तर पूजा करू शकता. त्यानंतर काय होईल, तर ती पालवी वगैरे तुम्ही ज्या त्या ठिकाणी निर्माल्यामध्येच म्हणजेच नदीमध्येच अर्पण करा. कारण चुकून जर आपण इतर तिथं झाडाला जर तुम्ही
ही पालवी ठेवली तर चुकून ती पायाखाली येऊ शकते, यासाठी एवढी काळजी घ्या. कारण पूजा मांडणी आपण जेव्हा करतो तेव्हा अगदी मनापासून करतो, श्रद्धेनं करतो आणि माता लक्ष्मीची सेवा करतो, उपासना करतो. आणि माता लक्ष्मीनं स्वतः सांगितलंय, जी पण व्यक्ती माझं गुरुवारचं व्रत करेल त्या घरामध्ये सुख संपत्ती, ऐश्वर्य, राजवैभव, राजघराण नक्कीच तिला प्राप्त होईल आणि तिच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी राहिली. यासाठी आपण गुरुवारचं उपवास नक्कीच करा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही पण पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. काही व्यक्तींनी बघा, माझा हा व्हिडिओ जर थोडा लेट बघितला असेल पण ती व्यक्ती घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करत नाही किंवा पूजा मांडणी सुद्धा करत नाही. तुमची जर विचाराचं व्रत करता आलं नाही, पहिला दुसरा तिसरा करता आला नाही, तर त्यांनी काय करा, तुम्ही शेवटचा गुरुवार जरी एक जरी केला ना पूजा मांडणी करून तरी सुद्धा चालू शकते. हे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा शांबालाच्या घरी तिची आई जेव्हा गेलेली असते तेव्हा तिनं सुद्धा हे 3 गुरुवार ती घरी नसते, पण जेव्हा शेवटचा गुरुवार असतो, जेव्हा शांबालानं उपवास केला असतो, तो शेवटचा गुरुवार सुद्धा ती जी तिची आई असते ती तिच्यासोबत करते. ह्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही शेवटचा गुरुवार सुद्धा तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी करून उपवास करणं शक्य असेल तर उपवास करा. नुसती जरी पूजा मांडणी केली तरी चालेल आणि शेवटच्या गुरुवारी जरी 7 कुमारिकांना 7 मुलींना जरी तुमच्या घरी बोलवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची ह्याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.